पुरुष, मुंबईचे शिल्पकार व भारतात पहिली रेल्वे ज्यांनी आणली व मुंबईत पहिली मुलींची शाळा सुरू केली असे सोनार समाजाचे कर्तृत्ववान नाना उर्फ जगन्नाथ शंकर सेठ यांची आज पुण्यतिथी। युगपुरुष व मुंबईचे शिल्पकार यांच्या पुण्यतिथी निमित्त नानांना स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद स्वर्ण वार्तातर्फे विनम्र अभिवादन। मी सौ दीपाली भांडेकर मेहकरहून आपल्या हक्काची प्रसार वाहिनी ऋग्वेद स्वर्ण वार्तामध्ये हार्दिक स्वागत करीत आहे। मुंबईची निर्मिती करणारे नाना, भारतात पहिली रेल्वे आणणारे नाना, मुंबईत मुलींची पहिली शाळा सुरू करणारे नाना। नानांची ख्याती ही मुंबई महाराष्ट्रापुरतीच नाही तर नाना हे संपूर्ण जगात ओळखले जातात। मात्र नाना सोनार समाजाचे होते म्हणून की काय या राज्यकर्त्यांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली नाही। सोनार समाज शांतताप्रिय, हिंदुत्वाला मानणारा व व्यवसाय करणारा असल्याने या समाजाची दखल कधीच शासन दरबारी घेतली जात नाही। हेच कारण आहे की गेले अनेक वर्ष मुंबई रेल्वे स्टेशनला नाना जगन्नाथ शंकर सेठ यांचे नाव मिळावे म्हणून मागणी केली जात असतानाही फक्त सोनार ही जात आडवी येत असल्यामुळे हे कार्य होऊ शकत नाही असे मला वाटते। लवकरच केंद्र सरकारला सुबुद्धी प्राप्त होऊन मुंबई रेल्वे स्टेशनला नाना जगन्नाथ शंकर सेठ हे नाव दिल्यास नानांना ही श्रद्धांजली होईल। तर चला जाणून घेऊया नानांचा जीवन प्रवास। मुरबाड इथं जन्माला आलेला एक मुलगा मुंबईच्या जडणघडणीत इतकं योगदान देईल की त्याच्याशिवाय मुंबईचं नाव घेणं अशक्य होऊन बसेल। असं कार्य करणाऱ्या नाना शंकर सेठ यांची आज पुण्यतिथी। नाना शंकर सेठ अर्थात जगन्नाथ शंकर सेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी ठाण्यातल्या मुरबाड इथे झाला। नानांच्या आईचं छत्र त्यांच्या डोक्यावरून लवकरच हरपलं। एका दैवज्ञ सोनारांच्या घरी नानांचा जन्म झाला। जगन्नाथ उर्फ नाना शंकर सेठ मुरकुटे हे त्यांचं पूर्ण नाव। त्यांच्या वडिलांची जवाहरांच्या व्यापारात खूप संपत्ती कमावली होती। नाना वयात येत असतानाच त्यांच्या वडिलांचेही निधन झाले। त्यानंतर नानांनी त्यांच्यावर पडलेली जबाबदारी समर्थपणे सांभाळली। नानांचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक होता। इंग्रजी शासनाच्या काळात त्यांनी इंग्रजीचं महत्त्व चांगलंच जाणलं होतं आणि त्यामुळेच नानांचा जोर इंग्रजी आणि संस्कृत भाषेच्या अभ्यासाकडे असलेला पाहायला मिळेल। या काळी इंग्रजी आणि संस्कृत या भाषांच्या वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केले। शिक्षणाशिवाय लोकांचा उद्धार होणे शक्य नाही हे नानांना माहीत होतं। त्यांनी लोकांच्या उद्धारासाठी केलेल्या कामामुळे त्यांचा इंग्रजी अधिकाऱ्यांशी सलोख्याचे संबंध होते। त्यामुळेच नानांनी तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्या मदतीने बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली। ब्रिटिशांनी सुरू केलेल्या रेल्वेची माहिती नाना शंकर सेठ यांना कळली आणि त्यांना ब्रिटिशांची अशीच एक गाडी मुंबईत धावावी यासाठी अर्ज केला। त्यांनी त्यांचे अत्यंत जवळचे मित्र जमशेदजी जीजीभाई यांच्याकडे ही कल्पना मांडली आणि या दोघांनी मिळून 1845 साली इंडियन रेल्वे असोसिएशनची स्थापना केली। त्यांच्या अविरत प्रयत्नांचे फलित म्हणून 1 ऑगस्ट 1849 साली द ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेची स्थापना झाली। 16 एप्रिल 1853 साली पहिली रेल्वे बोरी बंदर ते ठाणे अशी धावली आणि मुंबईच्या विकासात एक नवीन महत्त्वाचा पाया रचला गेला। मुंबईला नानाच्या प्रयत्नांनी वेगवान प्रवास दिला। नानांनी मुंबईच्या विकासासाठी अनेक जमिनीही दान दिल्या। मुलींसाठी शाळा काढणे, सती प्रथेला कडाडून विरोध करणे, त्यासाठी त्या काळातल्या लोकांचा रोष ओढवून घेणे, बॉम्बे म्युनिसिपल ॲक्टची रचना करणे अशा अनेक कार्यात नानांना स्वतःला झोकून दिलं होतं। नानांच्या या मुंबईवरील प्रेमामुळेच ते 1862 साली मुंबई प्रांताच्या गव्हर्नर ते सल्लागार म्हणूनही नियुक्ती झाली होते। नानांनी मुंबईची खरी ओळख बनवली। मुंबईच्या जडणघडणीत नानांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यांच्या याच प्रयत्नांनी मुंबईला वेगवान शहराची ओळख मिळाली। आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी तर नानांच्या कार्याने प्रेरित होऊन
त्यांना नाना हे मुंबईचे अविभाज्य सम्राट होते अशा शब्दात त्यांच्या कार्याचे कौतुक केले. अशा नाना शंकर शेठ यांचा 31 जुलै 1865 साली मृत्यू झाला. ज्या नाना शंकर शेठ यांनी देशात पहिली रेल्वे आणली आणि पाहता पाहता ती ह्या देशाची जीवनवाहिनी झाली. ह्या देशाच्या संसदेत रेल्वे बजेट स्वतंत्र साजरा केला जातो. देशात हजारो रेल्वे स्थानकांना ज्यांच्या रेल्वेशी काहीही संबंध नाही त्यांचे नाव दिले गेले, रेल्वेला नाव दिले गेले. मात्र ज्यांनी ह्या देशात स्वतःचे पैशाने पहिली रेल्वे आणली त्या नाना जगन्नाथ शंकर शेठ सोनार यांचे नाव आजपर्यंत एकाही रेल्वे स्टेशन वा रेल्वेला नाही, ही अत्यंत दुर्भाग्यपूर्ण बाब आहे. गेले कित्येक वर्ष सोनार समाजातर्फे मुंबई रेल्वे स्थानकाला नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचे नाव मिळावे म्हणून मागणी केली जाते व आंदोलन सुद्धा केले गेले. मात्र नाना शंकर शेठ हे सोनार असल्याने ही मागणी अजूनपर्यंत पूर्ण होऊ शकली नाही असे वाटते. जर नाना सोनार नसते आणि अन्य जातीचे असते तर आज त्यांचे नावे अनेक रेल्वे स्टेशन व रेल्वेला नाव मिळाले असते. त्यांना आज भारतरत्न पुरस्कार सुद्धा मिळाला असता. सोनारांनो, उठा, डोळे उघडा व बघा, हे केंद्रातले व राज्यातले राज्यकर्ते सोनार समाजाचा कसा वापर करतात. ह्यांचे विरोधात समाजात भूमिका निर्माण करून सोनार समाजाने आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाल्यास हीच खरी श्रद्धांजली नाना जगन्नाथ शंकर शेठ सोनार यांना असेल. धन्यवाद. मी दिनेश येवले व सौ दीपाली भांडेकर मेहकर कडून संपूर्ण देशवासियांना नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचे पुण्यतिथी निमित्त पुन्हा एकदा विनम्र अभिवादन.